हाय नमस्कार, मी सोनल सातपुते। तर बघा मी बनवते इथे कोलिम वांगा बटाटा। तर बघू शकता आता मी इथे कापून घेतलंय लसूण, टोमॅटो, कांदा। बघा मी आता इथे कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये घातलं तेल आणि लसूण घातली। बघू शकता लसूण लालसर झाली की त्याच्यामध्ये कांदा घालायचा। बघा कांदा घालून झाल्यावरती कांदा पण लालसर झाला की त्याच्यामध्ये मग टोमॅटो घालायचं। बघा कांदा मी लालसर करून घेणार आता। झटपट अशी रेसिपी आहे। बघा कांदा लालसर झाला, आता मी याच्यामध्ये टोमॅटो घातलं। टोमॅटो एकदम मॅश करून घ्यायचं। मी इथे हा कोलिम आहे, हा मी धुवून घेतलेला आहे इथे। बघा आता याच्यामध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही झाल्यानंतर मी याच्यामध्ये हळदी घातली आणि आमचा मालवणी मसाला आहे तो घातला। बघू शकता आता मी त्याला चांगलं परतवून घेणार। परतवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला जे कापून घेतलेला आहे कांदा, वांगा आणि बटाटा आणि त्याच्यामध्ये घालणार कोलिम। हे चांगलं परतवून घेणार। बघा कारण चांगलं परतवून नाही घेतलं तर त्याला मग मसाला लागत नाही, म्हणून चांगलं परतवून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये घातला थोडासा गरम मसाला, कारण मी तिखट मसाला जास्त घातलेला आहे ऑलरेडी। मग याच्यामध्ये घातलं पाणी, कारण आम्ही रस्सा बनवतोय ना, म्हणून जरा जास्त पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या जेवणामध्ये कोकम असतंच। बघा आता मी इथे ताट ठेवलं, ताटामध्ये पाणी घालून बघा पाण्याला पण कळ आलाय। बघा काय मस्त दिसतंय ना, कसं काय वाटतंय। बघा हे आता एकदम शिजून झाल्यावरती ना मग हे असं वरून ताट सुकून जातं। बघा आपल्याला समजतं भाजी शिजले। बघा हा आमचा रस्सा रेडी झालेला आहे। बघू शकता बटाटा शिजला का बघते मी। बघा हा थोडासा बॉइल्ड येतोय कारण खालून गॅस चालू आहे। थँक्यू, बाय, सबस्क्राईब माय चॅनल।